अनोखं प्रेम भाग 8. सुहानी शिवमला न सांगता करवा चौथच्या व्रताची तयारी करत होती. कारण तिला माहीत होतं की शिवमला जर कळलं तर तो तिला ते व्रत करू देणार नाही. म्हणून सगळी तयारी चोरून लपून सुरू होती. शिवम, तुम्ही उद्या ऑफिसला जाणार आहात का? सुहानीने नर्वस होत शिवमला विचारलं. हा काय प्रश्न झाला? मी रोजच ऑफिसला जातो. शिवमने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं. नाही, मला म्हणायचं होतं की तुम्ही किती वाजता ऑफिसला जाणार आहात? तिने परत प्रश्न केला. सुहानी, काय झालंय? तुला माहीत आहे, मी नेहमीप्रमाणे 9 वाजता ऑफिसला जाणार आहे. हे बघ, मी आधीच खूप परेशान आहे आणि मी माझा सगळा राग तुझ्यावर काढू इच्छित नाही. मला शांतीची गरज आहे, असे म्हणून तो निघून जायला लागला. काही पावलं गेल्यावर त्याने परत मागं वळून पाहिलं. सुहानी स्वतःशीच हसत उभी होती. तू परत हसायला लागलीस? तो चकित होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला. माझ्या हसण्याने तुम्हाला काय फरक पडतोय? ती तोंड फुगवून म्हणाली. बरोबर आहे, मी का परेशान होतोय? प्रत्येकाला आपल्या वेडेपणाचा डेमो देण्याचं स्वातंत्र्य आहे. तो तिच्या विनाकारण हसण्याने अजून जास्त वैतागला होता. करवा चौथसाठी पती पत्नीला काहीतरी सोन्याचा दागिना गिफ्ट करतो आणि तोच दागिना पत्नीला पूजेच्या वेळी घालायचा असतो, अशी माहिती आईने रोहितला दिली होती. पण सुहानीला समजत नव्हतं की शिवमकडून तो दागिना त्या व्रताबद्दल न सांगता कसा घ्यायचा. तोच तिला एक आयडिया सुचली. ती शिवमकडे गेली. शिवम आपल्या कामात बिझी होता. शिवम, मला ना आईकडे जायचं आहे, ती म्हणाली. शिवमने आपली नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. कशासाठी जायचं आहे? तो म्हणाला. कशासाठी म्हणजे? आईला भेटायला जायचं आहे आणि तिने माझ्यासाठी सोन्याचे इयरिंग्स खरेदी केले आहेत, ते पण घ्यायचे आहेत. तिने एक थाप मारली. सुहानी, आज मी खूप बिझी आहे आणि तुला ठाऊक आहे की मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. त्यामुळे तू नको तो हट्ट करू नकोस, तो म्हणाला. जर तुम्ही बिझी असाल तर मी रोहितला सोबत घेऊन जाते. मला ना ते इयरिंग आणायचे आहेत. मला नव्या इयरिंगची खूप गरज आहे, ती म्हणाली. सुहानी, मी म्हणालो ना की मी तुला एकटीला जाऊ देणार नाही आणि तुला इयरिंग इतकेच हवे असतील तर मी तुझ्यासाठी इयरिंग मागवून घेईल. काही वेळातच ते तुला मिळतील. ओके, आता मला डिस्टर्ब करू नकोस, तो म्हणाला आणि आपल्या कामात बिझी झाला. सुहानीला काळजी वाटत होती की जर शिवमने स्वतः ते इयरिंग तिच्या हातात दिले नाहीत तर. पण तसं झालं नाही. शिवमने इयरिंग मागवले आणि तो स्वतः ती तिच्याकडे घेऊन आला. ते इयरिंग पाहून सुहानीला खूप आनंद झाला. तिने खूप आनंदाने ते इयरिंग घेतले. तिची ही अडचणही आता दूर झाली होती. तिच्या पतीने तिला तो दागिना गिफ्ट केला होता. संध्याकाळी सुहानीच्या आईने तिच्यासाठी करवा चौथचं सामान पाठवलं होतं. त्यात एक सुंदर लाल रंगाची साडी, मेहंदीचे कोण आणि इतर साहित्य होतं. आता सुहानीला शिवमची नजर चुकवून मेहंदी काढायची होती. रोहितने दिशाला विचारून एका मेहंदी काढणाऱ्याचा नंबर घेतला होता. त्याने त्याला फोन करून रात्री थोडं उशिरा बोलावलं. त्याने सुहानीला फोन केला की त्याने मेहंदी काढणाऱ्याला बोलावलं आहे. तुम्ही टेरेसवर या. सुहानी जागीच होती. ती रोहितच्या फोनची वाट बघत होती. शिवमला ऐकू जाऊ नये म्हणून ती हळुवारपणे पावलं टाकीत रूम बाहेर आली. पण जेव्हा सुहानी टेरेसवर जायला लागली तोच तिथे निशा आली. सुहानी तिला पाहून लपली. पण निशाला संशय आला की तिने कसला तरी आवाज ऐकला आहे. त्यामुळे निशा मुद्दाम हॉलमध्येच बसून राहिली. रोहित त्या मेहंदी काढणाऱ्या अंकलला घरात नेऊच शकला नाही. त्यामुळे कंटाळून ते अंकलही घरी निघून गेले. सुहानीने बराच वेळ वाट पाहिली, पण निशा हॉलमध्येच आपला मोबाईल बघत बसली होती. आता सुहानीचा नाईलाज झाला. तिने स्वतःच स्वतःच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली. एका हाताची मेहंदी सुकल्यावर तिने दुसऱ्या हातावर मेहंदी काढली. अशा प्रकारे तिने आपल्या दोन्ही हातांवर स्वतःच मेहंदी काढली. जेव्हा मेहंदी लावण्याचं काम पूर्ण झालं तेव्हा ती खुश होऊन परत आपल्या रूममध्ये गेली. शिवम शांत झोपलेला होता. सुहानी आवाज न करता गुपचूप आपल्या जागेवर जाऊन झोपली. तिला सकाळी लवकर उठायचं होतं, पण डोळ्यावर काही झोप येत नव्हती. नंतर केव्हा तरी तिचा डोळा लागला. पहाटे लवकर उठून ती पटकन फ्रेश होऊन बाहेर आली. तिने बेबी पिंक कलरचा अनारकली घातला होता.
तिला तयार होऊन खाली आलेली आणि तिच्या हाताची मेहंदी पाहून आईंना आणि दिशाला समजलं की सुहानीनेही व्रत ठेवण्याचं ठरवलं आहे. सुहानी बेटा, तुझी तर तब्येत ठीक नाहीये. तू का व्रत ठेवत आहेस? या सगळ्या रीतिरिवाजांपेक्षा तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे. मनात जर श्रद्धा असेल तर हे व्रत न ठेवताही देव आपला ऐकतो. आणि जर शिवमला माहीत झालं की तब्येत बरी नसतानाही तू हे व्रत करत आहेस तर तो खूप चिडेल तुझ्यावर. आधीच त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही. आई काळजीने म्हणाल्या. आई प्लीज, माझी तब्येत ठीक आहे. मला हे व्रत करण्याची मनापासून इच्छा आहे. आई, एक पत्नी म्हणून मला माझ्या कर्तव्याचं पालन करायचं आहे. शिवमशी लग्न झालं आहे माझं. ते मानत नसले म्हणून हे लग्न खोटं ठरत नाही. ते माझे पती आहेत आणि हे सत्य कुणीही बदलू शकत नाही. आणि एक पत्नी असूनही आज जर मी त्यांच्यासाठी व्रत ठेवलं नाही तर मला स्वतःला खूप त्रास होईल, ती म्हणाली. ते ऐकून आईंचे डोळे भरून आले. सुहानी, तुझ्यासाठी हे लग्न किती योग्य होतं ते मला माहीत नाही, पण शिवमसाठी हे लग्न त्याच्या आयुष्यातील सगळ्यात चांगली गोष्ट आहे. त्याला तुझ्यासारखी पत्नी मिळाली आहे. जे मिळायला भाग्य लागतं. त्याला लवकर सद्बुद्धी येवो हीच माझी प्रार्थना आहे, आई भाऊक होत म्हणाल्या. पण आई, जोपर्यंत माझं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवमला यातलं काहीही कळायला नकोय. नाहीतर ते माझं व्रत पूर्ण होऊ देणार नाहीत, सुहानी काळजीने म्हणाली. आईही सुहानीशी सहमत झाल्या. सुहानीने दिशालाही रिक्वेस्ट केली की तिच्या व्रताबद्दल शिवमला कळू देऊ नका म्हणून. दिशाने तिला आश्वस्त केलं की ती शिवमला नाही सांगणार. आईने दिशाला आणि सुहानीला डायनिंग टेबलवर बसायला लावलं आणि त्यांना आपल्या हातांनी बनवलेली सरगी दिली. त्यांना दोघींनाही गिफ्ट दिलं. सुहानी आणि दिशाने आईच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सरगी खायला सुरुवात केली. इतक्यात निशा खाली आली. तिला सुहानीला सरगी खाताना पाहून खूप कसं तरी झालं. निशाला इतकं लवकर उठलेलं पाहून आईला आणि दिशाला आश्चर्य वाटलं. रोज खूप उशिरापर्यंत आपल्या बेडवर लोळत पडणारी निशा आज इतक्या लवकर उठलेली पाहून त्या तिला विचारायला लागल्या की ती इतक्या लवकर का उठली आहे. पण तिने सांगितलं की तिला हे सगळे रीतिरिवाज पाहायला खूप आवडतात, म्हणून आज ती मुद्दाम लवकर उठली आहे. इतक्यात सुहानीच्या आईचा फोन आला. सुहानीची पहिली करवा चौथ असल्याने त्यांनी तिला शुभेच्छा द्यायला फोन केला होता. सुहानी आईशी बोलायला बाजूला गेली. निशाने जवळून जाताना मुद्दाम तिच्या ग्लासाला धक्का लावून पाडला. नंतर सॉरी म्हणत तिने सुहानीला तो ग्लास भरून देण्यासाठी गेली आणि गुपचूप त्या पाण्यात एक पावडर मिक्स केली व कपटी हसू हसत तिने तो ग्लास सुहानीच्या प्लेटसमोर आणून ठेवला. इतक्यात सुहानी परत वापस आली. तिने पटपट सरगी खाऊन त्या ग्लासातलं पाणी पिऊन घेतलं. निशा तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. सुहानी मात्र खुश होती. सरगी खाऊन झाल्यावर ती आणि दिशा आईसोबत पूजा करायला गेल्या. इकडे काही वेळाने शिवम उठला. सुहानी आज इतक्या लवकर कशासाठी उठली याचं त्याला आश्चर्य वाटलं. इतक्यात सुहानी आपल्या रूममध्ये आली. ती शिवमसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली होती. शिवमने तिला विचारलं की ती आज इतक्या लवकर का उठली, तर तिने सांगितलं की तिला मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं, म्हणून ती आज लवकर उठली. सुहानी आपले हात ओढणीने लपवून शिवमपासून मेहंदी लपवण्याचा प्रयत्न करत होती. सुदैवाने शिवमचं तिकडं लक्ष गेलं नाही. तो फ्रेश होऊन आला. ऑफिसला निघण्याच्या तयारीला लागला. नाश्ता करताना त्याने सुहानीलाही त्याच्यासोबत नाश्ता करण्यासाठी बसायला लावलं. ते ऐकून सुहानी गडबडली. तिने त्याला सांगितलं की तिने आधीच नाश्ता केला आहे. तो तिला निदान कॉफी घेण्याचा आग्रह करत होता, पण तिने आपली कॉफी पिण्याची इच्छाच नाहीये असं म्हणत त्याला समजावलं. शिवमला सुहानीने व्रत ठेवलं असेल म्हणून संशय आला नाही, कारण त्यांचं नातं अजून इतकं स्टेबल नव्हतं. त्यांच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अजूनही राग होता आणि त्याने सुहानीला स्पष्ट शब्दांत व्रत ठेवण्यासाठी नकार दिला होता. शिवम आजही सुहानीला आपल्यासोबत ऑफिसला घेऊन गेला. सुहानीची आज ऑफिसला जाण्याची इच्छाच नव्हती, पण शिवम समोर काही चालत नव्हतं. सुहानीला आता आधीसारखं ऑफिसमध्ये उभी राहून काम करावं लागत नव्हतं. आता तिच्यासाठी सेपरेट केबिन होती. तिथे बसून ती आरामात जर काही काम करण्याची इच्छा असली तर काम करायची. शिवम अजूनही तिच्यावर रागवत होता.
पण आता त्याच्यात बराच बदल झाला होता. त्याचा मूड सांभाळून जर वागलं तर तो तिच्याशी खूप चांगलं वागत होता. आणि जेव्हापासून शिवमने तिच्या बहिणीला नोकरीला लावलं होतं, सुहानी त्याबद्दल खूप ग्रेटफुल होती. त्याशिवाय शिवम तिची आई आणि बहिणीशी खूप चांगलं वागत होता. त्यामुळे सुहानीला आता शिवमबद्दल काही तक्रार नव्हती. ती आपल्या केबिनमध्ये बसून आता शिवमला हे व्रत सोडवण्यासाठी कसं राजी करायचं याचा विचार करत होती. रोहित अधूनमधून केबिनमध्ये येऊन सुहानीची विचारपूस करत होता. पण काही वेळाने अचानक सुहानीच्या पोटात दुखायला लागलं. तिला उलटीही होत होती. तिला वाटलं हे तिचं पहिलं व्रत असल्याने तिची तब्येत गडबडली आहे. बराच वेळ झाला तरी तिच्या पोटातल्या वेदना थांबल्या नव्हत्या. तिची अवस्था आता खूप खराब झाली होती. वहिनी, तुमची तब्येत खूप खराब आहे. तुम्ही या व्रताची चिंता करू नका. थोडं खाऊन घ्या. मी दिशाला सांगितलं आहे. दिशानेही तुम्हाला औषध द्यायला सांगितलं आहे, रोहित काळजीने म्हणाला. पण सुहानीने व्रत तोडायला नकार दिला. तिला काहीही करून आपलं पहिलं व्रत पूर्ण करायचं होतं. रोहितला समजेना की काय करावं. सुहानीला तर साधं पाणीही प्यायचं नव्हतं. त्यात शिवमलाही काही सांगता येत नव्हतं. त्यात सुहानी आईलाही फोन करू देत नव्हती. दिशानेही फोन करून सुहानीला समजावलं, पण सुहानीने दिशालाही नकार दिला. इतक्यात शिवम केबिनमध्ये आला. केबिनमध्ये बाहेरून मागवलेले जेवण तसंच पडलेलं होतं. रोहित सुहानीसोबत लंच करत असे. त्याचंही जेवण तसंच पडलेलं होतं. शिवमने सुहानीला आणि रोहितला विचारलं की त्यांनी अजून लंच का केलं नाही. सुहानीने मला सध्या भूक नाहीये, मी नंतर लंच करते म्हणून सांगितलं. रोहितनेही आपण आता लंच करणारच आहोत म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणत शिवमने सुहानीकडे पाहिलं. सुहानीचा चेहरा खूप मलूल झाला होता. ती खूप वीक वाटत होती. डोळे पाणावलेले होते. तिचा चेहरा सांगत होता की तिची तब्येत ठीक नाहीये. ती वारंवार आपल्या पोटाला हात लावून त्या वेदना सहन करत होती. शिवमची नजरही तिच्या हातावर होती. तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. काही न बोलता त्याने आपला फोन घेऊन डॉक्टरला फोन केला आणि त्यांना लवकरात लवकर ऑफिसमध्ये यायला सांगितलं. डॉक्टरचं नाव ऐकून सुहानी आणि रोहित दोघंही शॉक झाले. शिवम, डॉक्टरची काय गरज आहे? मी एकदम ठीक आहे, ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. सुहानी, जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं असतं तर किती बरं झालं असतं. पण तुझा चेहराच सांगतोय की तुझी तब्येत खूप खराब आहे, तो म्हणाला. इतक्यात डॉक्टर आले. डॉक्टरला पाहून सुहानी चांगलीच काळजीत पडली. आता शिवमला आपल्या व्रताबद्दल माहीत होईल म्हणून तिला खूप टेन्शन आलं. शिवमने डॉक्टरला सांगितलं की सुहानीचं पोट दुखत आहे आणि तिला उलट्याही होत आहेत. सुहानी शॉक होऊन तिथे बसलेली होती. डॉक्टरने सुहानीला चेक केलं. तुमचं पोट दुखतंय. सकाळी असं काही खाल्लं आहे का ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय? डॉक्टरने विचारलं. पण सुहानीने त्यांना सांगितलं की तिने सकाळपासून काहीही जड अन्न खाल्लं नाही. पण डॉक्टर तिला म्हणाले की तिने असं काहीतरी खाल्लं आहे जे तिची सिस्टम पचवू शकत नाही. सुहानीने त्यांना सांगितलं की तिने फक्त घरचं जेवण केलं आहे. डॉक्टरने तिला एक ग्लास पाण्यात ग्लुकोज मिक्स करून घ्यायला लावलं. शिवमने लगेच पिऊनला ग्लुकोज आणायला लावलं आणि ते एका ग्लासात मिक्स करून सुहानी समोर केलं. आता सुहानी चांगलीच फसली होती. नर्वसनेसमध्ये तिला काय करावं ते समजत नव्हतं. तिने ते ग्लुकोज प्यायला नकार दिला व सांगितलं की तिला ग्लुकोजची ॲलर्जी आहे. ते ऐकून शिवमला आश्चर्य वाटलं. मग डॉक्टरने ग्लुकोजऐवजी पाण्यात मीठ आणि साखर मिक्स करून ते मिश्रण पीत राहा म्हणून सांगितलं आणि ते निघून गेले. शिवमने लगेच पाण्यात साखर आणि मीठ मिक्स केलं. आता काय करावं ते सुहानीला समजेना. तिला घाम फुटला होता. रोहितही टेन्शनमध्ये सगळं बघत होता. सुहानीला सांगण्यासाठी काही कारणही सापडत नव्हतं. शिवमने तो ग्लास सुहानीसमोर केला. मला ते पिण्याची इच्छा होत नाहीये, मला त्याचा वास येतोय, सुहानी कशीबशी म्हणाली. आता शिवमही कन्फ्यूज झाला. त्याला कळेना की सुहानी हे सगळं का करत आहे आणि तिला नेमकं काय झालं आहे. त्याने मग जवळचा ज्यूसचा ग्लास घेतला आणि तो तिच्यासमोर धरला. माझी इच्छा नाहीये ज्यूस पिण्याची, ती अडखळत म्हणाली. सुहानी, तुला माहीत आहे मी हा ज्यूस तुला जबरदस्तीनेही पाजू शकतो. लवकर घे हा ज्यूस. पण सुहानीने मान हलवून नकार दिला.
आता शिवमचा रागाचा पारा चढला होता. त्याने जबरदस्तीने तो ग्लास तिच्या तोंडाला लावला. सुहानीने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं. पण आता शिवमही ऐकायला तयार नव्हता. रोहितही ते बघून खूप टेन्स झाला होता. सुहानीने एका हाताने तो ग्लास बाजूला लोटला. तो ग्लास खाली पडला आणि जमिनीवर पडून फुटला. ते बघून शिवम खूप चिडला. सुहानी घाबरून उठून उभी राहिली. सुहानी, तू वेडी झाली आहेस का? तो चिडून म्हणाला. तो सुहानीकडे रोखून पाहत होता आणि सुहानी एखाद्या अपराध्यासारखी खाली मान घालून उभी होती. मी हे सगळं साफ करते, सुहानी घाबरत म्हणाली. थांब सुहानी, ते काचेचे तुकडे आहेत, हाताला लागतील तुझ्या. तुला डॉक्टरने स्पष्ट सांगितलं आहे की तुला काहीतरी खाण्याची आणि ग्लुकोज किंवा साखर मीठ घातलेलं मिश्रण पिण्याची गरज आहे. पण तू इतकी समजदार असूनही लहान मुलांप्रमाणे जिद्दीपणा करत आहेस. शिवम खूप कन्फ्यूज होता. मग त्याच्या लक्षात आलं की उभी राहिल्यानंतर सुहानीने आपले हात मागे लपवले आहेत. मग अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तू आज काही खातपीत का नाहीस? आणि हे हात का लपवले आहेस तू मागे? तो तिच्याकडे संशयाने पाहत म्हणाला. त्याने जबरदस्तीने तिचा हात समोर केला आणि तो शॉक झाला. तिच्या हाताला मेहंदी लावलेली होती. मेहंदी? आज तर करवा चौथ आहे ना? आता त्याच्या सगळं लक्षात आलं होतं. तू वेडी झाली आहेस? तू माझ्यासाठी करवा चौथचं व्रत केलं आहेस आणि रोहित, तूही यात सहभागी होता? तुला माहीत आहे की मी या सगळ्यावर विश्वास नाही ठेवत, शिवम रागाने म्हणाला. पण मला विश्वास आहे, सुहानी हळूच म्हणाली. तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी तिचा चेहरा भिजवला होता. तू या नाईलाजाने झालेल्या लग्नाला लग्न मानतेस, मला आपला पती मानतेस. वेडी झाली आहेस का तू? पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी आज रात्री घरी नाही येणार आणि तुझं व्रत पूर्ण करण्यासाठी तुला पाणीही पाजणार नाही. तू उपाशी राहत असलीस तर राहा, पण मी येणार नाही, तो ओरडून म्हणाला. सुहानी खाली मान घालूनच रडत होती. पोटात होत असलेली वेदना, त्यात शिवमचे शब्द तिच्या मनावर आघात करत होते. रोहित, सुहानीला घेऊन आताच्या आता घरी जा, शिवम रोहितकडे पाहत म्हणाला. सुहानी पळतच आपल्या केबिनच्या बाहेर गेली. रोहितही लगेच तिच्या मागे गेला. त्याला सुहानीची खूप काळजी वाटत होती आणि तिच्याबद्दल खूप वाईटही वाटत होतं. त्याला शिवमच्या वागण्याचा राग आला होता, पण आपल्या मोठ्या भावाला उलटून बोलण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. तो सुहानीला कारमध्ये बसून घरी घेऊन आला. घरी आल्यावर त्याने दिशा आणि आईला सगळं सांगितलं. दिशाने पटकन सुहानीजवळ जाऊन तिला सोफ्यावर बसवलं. सुहानी, मला वाटतं रोहित बरोबर म्हणतोय, तुझी तब्येत खूप खराब आहे. बेटा, तू काहीतरी खाऊन घे, आई काळजीने म्हणाल्या. नाही आई, मला हे व्रत पूर्ण करायचं आहे, तुम्ही काळजी करू नका, मला काही नाही होणार. मी सगळे रीतिरिवाजही पूर्ण करणार आणि चंद्राला चाळणीतून बघून शिवमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करणार आणि शिवम माझं व्रतही खोलतील, सुहानी निर्धाराने म्हणाली. दिशानेही तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुहानी व्रत अर्धवट सोडायला तयार नव्हती. निशाला सुहानीची बिघडलेली तब्येत पाहून खूप आनंद झाला होता. तिला वाटत होतं की सुहानी जास्त वेळ वेदना सहन करू शकणार नाही आणि शेवटी तिला हार मानावी लागेल. पण ती सुहानीला ओळखत नव्हती. इतक्या वेदना आणि मनस्ताप सहन करूनही ती जराही विचलित झाली नव्हती. तिचा निर्धार अजून पक्का झाला होता. दिशाने सुहानीला तिच्या बेडरूममध्ये नेलं आणि तिला बेडवर झोपून आराम करायला लावला. सुहानी थोडा वेळ डोळे झाकून पडून राहिली. शिवमचे शब्द सारखे तिच्या डोक्यात फिरत होते, पण तिचं मन म्हणत होतं की सगळं काही ठीक होईल. तिने ते व्रत खूप मनापासून केलं होतं आणि तिला खात्री होती की तिचं व्रत पूर्ण जरूर होईल. आई आणि दिशा बऱ्याच वेळा सुहानीच्या रूममधून चक्कर मारून गेल्या. त्या थोड्या थोड्या वेळाने येऊन सुहानीच्या तब्येतीची चौकशी करत होत्या. अशा व्रतामध्ये उलट्या आणि वेदनेमुळे सुहानीची काय अवस्था झाली असेल याची त्यांना कल्पनाही करवत नव्हती. निशाला खात्री होती की शिवम सुहानीला पाणी पाजण्यासाठी घरी येणार नाही, म्हणून ती आज खूप खुश होती. तीही मस्त सजून धजून तयार झाली होती. इकडे शिवमने ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी तो घरी जाणार नाही. सुहानीने त्याच्या मर्जीविरुद्ध त्याच्यासाठी व्रत ठेवलं होतं.
त्यात तिची तब्येतही ठीक नव्हती. त्यामुळे तो तिच्यावर खूप रागावला होता. हळूहळू ऑफिस खाली होऊ लागलं. सगळे लोक आज लवकरच घरी गेले होते. व्रत पूर्ण करण्यासाठी आपापल्या पत्नीकडे जाण्याची ओढ सगळ्यांना लागलेली होती. इतर लोक करवा चौथसाठी लवकर घरी जात आहेत हे बघून शिवमला कसं तरी होत होतं. त्याचा राग अजूनच वाढत होता. संध्याकाळ झाली होती. सुहानी आपल्या रूममध्ये तयार होत होती. तिने मस्त लाल रंगाची साडी घातली होती. त्यावर हातभर लाल चमकदार बांगड्या, शिवमने दिलेले झुमके, बिंदिया, नाजूकसा नेकलेस, साडीवर मॅचिंग लिपस्टिक लावली होती. साजेसा मेकअप केला होता. केस मोकळे सोडले होते. ती खूप सुंदर दिसत होती. पण तिचा सुंदर चेहरा खूप उदास आणि मलूल होता. तिला अजून आरतीसाठी थाळी सजवायची होती. पण अंगात अजिबात त्राण शिल्लक नव्हतं. डोकं गरगरत होतं. हातपाय गळाले होते आणि मन खूप व्यथित होतं. दिशा तयार होऊन सुहानीकडे आली. लाल घागऱ्यामध्ये दिशाही खूप सुंदर दिसत होती. सुहानीने दिशाला तिची थाळी तयार करण्याची रिक्वेस्ट केली. दिशा आनंदाने तिची थाळी बनवायला गेली. कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.